या आपण महेश गुसेकर साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतायत साई स्पोर्ट क्रिकेट क्लबच्या वतीने सामनावीर चेतन मात्रे। अप्रतिम ग्रेट बॉलिंग, 3 धावांचं जे षटक आलं ते मात्र टर्निंग पॉइंट ठरलं। चेतन कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेचं गोड कौतुक कसं करशील? खूप छान आयोजन आहे। नक्कीच अमितला शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा कमी प्रमाणात होत्या त्यावेळेला काय माइंडमध्ये चाललं होतं आणि अमितचं कौतुक कसं करशील तू? अमितच दू माइंडमध्ये होता, काय टाकू काय त्याला सुचत नव्हतं। नक्कीच खेळताना एन्जॉय केलंस? नक्कीच नक्कीच, थँक्यू व्हेरी मच। चेतन जास्त बोलत नाहीत परंतु विथ द बॉल आणि विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे। ठरले मॅन ऑफ द मॅच मिस्टर चेतन मात्रे। तर या सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय। 2 संघांमध्ये एका साईडला पालनापाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर एका साईडला संघ आहे तो आपण पाहत आहेत एकविरा स्पोर्ट्स पापडी टीम ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय। नायगाव कोलीवाडा VIP बॉक्स, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन त्या ठिकाणी आहेत। हळव्या बॅटने खेळायचं होतं, पुन्हा एकदा पुल करायचा होता, प्रॉमिसिंग नव्हता, जमिनी लगत ड्राईव्ह पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक डिपमधून पुढे येईल, रनआउटची संधी असेल। इथे काय घडतंय? टीव्ही अंपायरला केलं जात आहे रेफर, काय रनआउट असेल की नाही हा प्रश्नचिन्ह मनामध्ये आहे। थोडासा विचार केला जाईल आणि आमचे अंपायर येतील, टीव्ही अंपायर। एक धाव तर कंप्लीट केली होती, चांगला फटका होता, पहिला स्टार्ट व्यवस्थित नव्हता हर्षद लाखातचा आणि म्हणूनच दुसरी धाव घेताना थोडासा वेगाने धाव घ्यावी लागली आणि तिथे जर विचार केला तर इथे मात्र हर्षदला परतावा लागेल रनआउटच्या माध्यमातून। विकेट डाऊन। एक ओव्हर 8 धावा। आमचे डीजे मास्टर डीजे भाई, चांगली साऊंड सिस्टम देखील आहे, चांगलं संगीत टायमिंग नुसार संगीत देखील पेश केलं जात आहे आणि एक वेगवेगळी गाणी प्रत्येक फ्लेवरची गाणी आहेत, ट्रेंड नुसार असू द्या, आगरी कोळी असू द्या, पालघर पट्टा असू द्या, आदिवासी समाजाचे गाणे असू द्या, हिंदी देखील गाणी आपण डीजेच्या माध्यमातून ऐकले, म्हणजे ऑल इज वेल पॅक आहे डीजे भाई। 1 ओव्हर 8 धावा। JTC लाईव्ह नाशिकला देखील दौरा केलाय, मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत आलाय। जुचंद्र टेनिस क्रिकेट.com क्लॅरिटीमध्ये देखील अग्रेसर आहे आणि आमचा कॅमेरामॅन देखील ग्रेट वर्क, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला, म्हणून JTC हा नायगावचा ब्रँड आहे संपूर्ण पालघर पट्ट्यामध्ये। अभिजित कोळी यांना विनंती करीन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय। 1 धावेने धावपळक 9 धावा। रुपेश कोळी जबरदस्त अंपायरिंग करतायत। संपूर्ण जर विचार केला मागील 2-3 स्पर्धा याच ग्राउंडवरती कव्हर आणि जसा वेळ मिळतो तसा मात्र अंपायरिंगची भूमिका देखील अप्रतिमरित्या बजावताना दिसत आहेत। पुढचा बॉल विकास वायडा, बॅट लागली तर मोठ्या धावा आहे, हाय अँड हँडसम ह्यूज इट, षटकार। थँक्यू। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय काय फटका, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने असाच फटका होता IPL मध्ये RCB संघामधून खेळत असताना AB डिव्हिलियर्स, आणि तोच इन्स्पायरिंग शॉट आज क्रिकेटचा सिम्बॉल आहे IPL, आणि तो इन्स्पायरिंग फटका त्याच पद्धतीने हा देखील फटका होता स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने। 6 धावेने धावपळक 15। विकास वायडा अनुभवी बॅटर आहे आणि इथे मात्र हा चेंडू जर विचार केला वेट अँड वॉच करत राहिला आणि कुठेतरी हा चेंडू थोडासा आतमध्ये आला, तेच रुपेश कोहली सरांनी दर्शविलंय। निर्धाव चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजाने।
पापडी संघ जबरदस्त आज खेळी राहिलाय. म्हणून या मैदानात जर फुलर लेनचे चेंडू असले, खास करून वाईड यॉर्कर फुलर लेंथ, तर निश्चित रूपाने थोडासा खेळणं अवघड आहे. असे चेंडू दुधनाथचं आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये. एक बॉल मध्ये 6 धावे, एक बॉल एक ची गरज होती, त्यावेळी देखील बाहुबली सारख्या बॅटरला जागेवरती ठेवलं होतं. म्हणून आज द ग्रेट मराठा खुश असेल. मिड विकेट रिझन मधून इथे थोडस स्ट्रगलिंग चालू आहे. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेची वाढ, फलकावरती धावा 17 धावा, 70 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. कोचिवडा संघ नाराज असेल कारण की 12 बॉल 16 ची मॅच बनली होती. अमृत जसा बाद झाला तसा विकेट्सवर विकेट्स गेले आणि तिथे मात्र द ग्रेट मराठा संघ जिंकला. यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रेट बॅक टू द बॉलर आणि इथे मात्र हा चेंडू देखील निर्धार. 2 ओव्हर 17 धावा फलकावरती. या ओव्हर मध्ये आल्यात 9 धावा. जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. 4 ओव्हरचा गेम आपण बघतोय. थोडा गेम मध्ये स्पीडअप राहील. लगेच फील्ड सेट करा. ऐकूया डीजे भाईला. थँक्यू. आमच्या आयोजकांचं कौतुक करेन. दीपेश दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी, जयेश बोकाळे, महेश घुसेकर आणि संपूर्ण त्यांना सपोर्ट केलेला साई क्रिकेट क्लब असू दे, कोलीवाडाकर असू दे नायगाव आणि ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप, चॉकोबार ग्रुप, या सर्वांचं आभारी आहोत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, कमी दिवसात कमी काळात कमी वेळेत ही स्पर्धा पाहायला मिळते. उंची जास्त आहे, एलिव्हेशन प्रॉपरली नाही. इथे साईनाथ असा झेल सुटला होता पहिल्या मॅच मध्ये देखील आणि आता देखील खऱ्या अर्थाने उन्हाची तीव्रता देखील आहे. आपण म्हणू शकतो सोपा कॅच, मात्र कोणताही झेल सोपा नसतो क्रिकेटमध्ये. इथे जजमेंट खऱ्या अर्थाने फिल्डरचं चुकलं गेलं आणि साईनाथला देखील ठाऊक नसेल की हा कॅच कसा काय सुटला. ज्या वेळी क्रिकेटमध्ये कॅच सुटलाय त्या वेळी एक मोठा धमाका आपण पाहिलाय. बघूया इथे गोलंदाज. वाईड बॉल, कारण की साईनाथला ठाऊक आहे अगोदर चांगला चेंडू होता पहिल्या मॅच मध्ये साईनाथनी सोडला त्याच रिझनला आणि त्याच शैलीचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सोहन याच मैदानावर जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती. 19 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव. एका धावेने धावपळक 20. साई स्पोर्ट पालनापाडा संघाकडे क्षमता आहे. मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतो आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन बॉल 20. एकविरा पापडी संघ पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना. साईनाथ स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक करायचा होता. इथे वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेने धावपळक पुढे सरसावते. 21 धावा. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाल्यात या षटकातील 2. तिसरी ओव्हर आपण बघतोय प्रगतीपथावर असताना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. यानंतर प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव वर्सेस द ग्रेट मराठा चुचंद्र. बिग बॅटल अँड बिग फाईट, अटीतटीचा मॅच तुमच्या भेटी करता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र लॉंग ऑनला फिल्डर येतोय. वाईड ऑन लॉंग ऑन रिझनला कोणती चूक होणार नाही. आणखीन एक विकेट डाऊन. फलकावरती धावा 21. थँक्यू. मंगेश आलाय न्यू बॅटर इन. मंगेशला जवळून पाहिले. टेनिस बॉल क्रिकेट असू दे, अंडरम क्रिकेट, अंडरम पासून सुरुवात केली होती आणि आज ओरम क्रिकेटमध्ये नेहमीच आपली छाप सोडले. पालनापाड्याचा खऱ्या अर्थाने वंडर बॉय आहे आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. म्हणूनच हेमंतला मागे ठेवले आणि प्रमोट केलं जात आहे. मंगेश
मंगेश जाबर. 3 बॉल 21 धावा. मात्र साईनाथ जबरदस्त गोलंदाजी करतोय. मंगेश आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज साईनाथ येतोय. जबरदस्त कॅच, वडा कॅच. उलटा झेल, कठीण झेल, धावता झेल सोपा नाही आणि इथे मात्र कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही. विकेट डाऊन. थँक्यू डीजे भाई. जबरदस्त संगीत पेश केले जातात डीजेच्या माध्यमातून. फलकावरती धावा आहेत 21 धावा, 4 गडी बाद, 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप दिवसानंतर आमचे डिजिटल स्कोरर देखील जोडलेत. यश कांबळी, हेमंत आला. इथे मात्र जबरदस्त डाय मारली होती फ्लाय स्लिपला, शॉर्ट थर्डमॅन रिझनला आणि लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून गेला होता. डिरेक्ट हिट करायचं होतं मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावपळक पुढे सरसावले 23च्या घरामध्ये. 5 बॉल 23 धावा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना पहिली इनिंग आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टॉस जिंकलाय तो म्हणजे आई एकविरा पापडी संघ. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत योग्य रीतीने गोलंदाजी झाले. बाफाणे पालनापाडा संघ बॅटिंग करत असताना व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव. विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळी शैली त्यांची देखील आहे. विकसित व्हाईटचा इशारा. बराच काळ दोन्ही हात हवेत असतात त्यांचे व्हाईट देताना आणि म्हणूनच मोठमोठ्या स्पर्धा ते देखील कव्हर करत असतात. 24 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आज हेमंत लाखात देखील त्या लई मध्ये दिसत नाहीये. मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाही. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने 3 ओव्हरची होईल समाप्ती आणि फळकावरती धावा आहे 26 धावा. 6 बॉल मध्ये 10, 15, 20, 25 किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणारा संघ आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करत असेल 10च्या आत, 8च्या आत, 6च्या आत रोखलं तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. ऐकूया एक सुमधुर संगीत. जाऊया डीजे भाईकडे. थँक्यू. जबरदस्त संगीत जितक्यांदा लावलं जातंय तितक्यांदा मात्र मंत्रमुग्ध होत आहेत प्रेक्षक देखील. आणि डीजे भाई आज अप्रतिम संगीत पेश केले जातात त्यांच्या माध्यमातून. डी जॉकी डीजे नयन. व्हाईट बॉलचा इशारा. थँक्यू रुपेश कोहली सर. व्हाईट बॉल नि धावपळक पुढे सरसावते. 27 धावा. स्लॉग ओव्हर. इथे मात्र बरंच चित्र पलटताना नेहमीच पाहिले. कधी बॉलरला ॲडव्हान्टेज आणि जर चांगली बॅटिंग लागली तर इथे बॅटरला जास्त करून ॲडव्हान्टेज पाहिलाय. विकास वायडाच्या बॅट मधून जर इथे जर 9 किंवा 10 नावाचा प्रकार असता तर या धावा आल्या असत्या. मात्र 6 धावा. षटकार. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका हा बनवला. हा ट्रेडमार्क आहे, खासियत आहे विकास वायडाची. आज जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय. 33 धावा आणि खऱ्या अर्थाने आज साईस्पोर्ट पालनापाडा आता इथून अजून होप्स वाढल्या असतील. एका षटकांनिशी खुश नसेल बॅटिंग करणारा संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रेट फटका खेळायचा होता मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे
एक धाव इथे थोडस रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडताना दिसला आणि कुठेतरी बॅट जी होती ना बराच काळ हवेत होती, कुठेतरी स्लाइड करणं गरजेचं होतं. ॲक्युरेट फेकी, फिल्डरचं कौतुक करेन. आणि बिग विकेट ज्याची बॅट लागली होती त्याला परतावा लागलाय. बॅक टू द पॅव्हिलियन रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. थँक्यू रणजित दादांचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. या स्पर्धेला भरपूर सपोर्ट आणि गुड डिसिजन विशाल नाईक सरांचं देखील कौतुक करेन. कोणताही थर्ड अंपायर रेफर केला नाही, सरळ बोट आकाशात, कारण की इथे जबरदस्त डिसिजन विशाल नाईक सरांच्या माध्यमातून. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहुणे देखील पाहिलेत. रणजितदादा केडी, मोहनदादा पाटील त्यांचं देखील शुभागमन होईलच या 3 दिवसांमध्ये. विजय शेठ पाटील, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अजय आला, न्यू बॅटर इन 1 बाउन्स. इथे जर वेट अँड वॉच करत राहिला तर चेंडू असा बीट करून निघून जाईल. पुन्हा एकदा येतोय चौकार. थँक्यू. चला बॅट पाहिजे मला वाटते. 38 धावा. विजय शेठ पाटील यांचं टायटल सॉन्ग. भरपूर सपोर्ट या स्पर्धेला. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक शाखा प्रमुख जुचंद्र, आर्क एंटरप्राइजेसचे मालक रणजितदादा केडी हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत. निशांत मात्रे, जनक भोईर, भूषण पडवळे साहेबांना आपण बघतोय. नितीनदादा पाटील यांना आपण बघतोय. महेश घुसेकर साहेब, जयेश बोकाळे साहेब, अक्षय भोईर. आणि सपोर्ट राहिलाय ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप जो आपण बघतोय. VIP बॉक्स, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन त्या बॉक्स मध्ये आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. इथे मात्र काय घडते, जबरदस्त वडा कॅच, जबरदस्त हा कॅच. उडता पंजाब पाहिला असेल, मात्र इथे या फिल्डरचं कौतुक करेन. उडता दिनेश आपण पाहिला. निलेश काय कॅच कॅरी केले. विकेट डाऊन. थँक्यू. 38-32 6 गडी बाद. साईनाथचा कॅच आपण म्हटलं होता कॅच ऑफ द मॅच. हा देखील त्याच प्रकारचा कॅच, क्वालिटी कॅच, एक्सिलंट वर्क. 38 धावा. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येईल. आणि एका साईडला द ग्रेट मराठा जुचंद्र कॅप्टन भावेश पुणेकर संपूर्ण कॅप्टनची जबाबदारी स्वीकारतायत. आणि एका साईडला साहिल पाटील असतील. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील. आणि नेहमीच या दोन संघांमध्ये एक टक्कर पाहायला मिळेल. पुढचा बॉल आल्या भूषण, मोठा फटका खेळायचा होता मात्र प्रॉमिसिंग नाही. पॉवर, एलिव्हेशन आणि टायमिंग या गोष्टी कमी पडल्यात हा फटका खेळत असताना. आणखीन एक विकेट सूर्यकांतला प्राप्त झाला. 38 वरती 7 गडी बाद, 1 बॉल शिल्लक. थँक्यू डीजे. 5 बॉल 38 धावा. लगातार 2 विकेट गेल्यात आणि हा फटका सिक्सर जाणं गरजेचं होतं. भूषणला देखील ठाऊक आहे, कारण की या प्रकारचे चेंडू जर मिस झाला आणि मिस टायमिंग लागला तर असा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता असते. इथे त्याच प्रकारचा लुक पाहायला मिळाला. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज सूर्यकांत. काय हॅट्रिक घेईल? आडव्या बॅटने चांगला फटका. हॅट्रिक तर नाही, मात्र आणखीन एक येईल. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषी पार. साई स्पोर्ट चषक चौकार. चौकारनिशी धावपळक वेगाने पुढे सरसावले, येऊन पोचले. 42 42 धावा.
आणि थँक्यू डीजे. 43 धावेचं आव्हान समोर ठेवलंय. जबरदस्त बॅटिंग राहिली. विकास वायडा शो पाहिला आणि एक फायटिंग टोटल आहे. चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. साई स्पोर्ट पालनापडा या संघाकडे. तर या मॅच मध्ये 30 रंग ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल. टॉस टाइम आहे आणि टॉसला 2 कॅप्टन देखील आलेत. वकारभाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेला घेतलंय. 4 ओव्हरचा मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग 4 बॉलर. चला टॉस आपण करणार आहोत. टॉस बोलेल. छापा असा कॉल. आज टॉस पुन्हा एकदा जिंकलाय. तर वकारभाईंना विनंती करेन विराजमान व्हायचंय. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव टॉस जिंकलाय. डिसिजन काय? फिल्डिंग करायचं आहे. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? मागील मॅच तुम्ही पाहिली असेल. बघू जास्तीत जास्त कमीत कमी 10पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. आणि काही चेंजेस आहे का तुमच्या टीममध्ये? नाही ते आहे तेच खेळाडू खेळले. या अगोदर कधी सामना झालाय का आमने सामने द ग्रेट मराठा विरुद्ध? हो झाले. म्हणजेच नक्कीच टक्कर पाहायला मिळेल. हो नक्की. तुम्ही टॉस जिंकला असता डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षक. आता बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट मनामध्ये आहे की या धावसंख्येपर्यंत एक सेफ फील कराल? 50+ मारण्याचा प्रयत्न करू. मागील मॅचमध्ये चेतन म्हात्रे जी ओव्हर टाकली 3 रनची ती टर्निंग पॉईंट ठरली आणि दुधना ते दोघांचं कौतुक कसं करशील? नाही दुधनाथ होता आणि चेतनदा होता. आम्हाला कॉन्फिडन्स होता का दोघं ओव्हर टाकले तर मॅच जिंकू आम्ही. पण दुधनाला आम्ही शेवटची ओव्हर ठेवली होती. आणि असे कोणते अजून आहेत गोलंदाज फिल्डर बॅटर ते चालणं गरजेचं आहे? 1 ते 2 नावं. सर्वच टीम चालली तर चांगलं होईल. क्या बात आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा. भावेश पुणेकर म्हटलं तर एक चांगले आयोजक देखील आहेत अंडरमचे. आणि नक्कीच टॉस जिंकलाय. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव वॉन द टॉस चूज टू बॉल. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऐकूया आवाज पालघरचा सुप्रीमोचा. सर्वांना हवा असा आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेकरता. सकाळच्या 17पासून पंचकृषीतील आणि चंद्रपाडाचं एक स्वीट व्हॉइस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. जर मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते पहिल्या फेरीतील हा पहिला सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय. एका साईडला संघ बॅटिंग करणारा पाहायला मिळाला. पाळणापाडा जो बापाणी संघ आपण पाहतात. एका साईडला संघ आहे तो आपण पाहतायत एकविरा स्पोर्ट्स पापडी विशाल कोळी पुरस्कृत. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहायला मिळतोय. हेमंत लाखात एका साईडला जयेंद्र बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली हितेश सारखा एक हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट केलं गेलंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये. पॉवर प्लेचं बंधन. हवेचा झोत मात्र खूप चांगला ॲडव्हान्टेज देणारी फलंदाजाला ॲडव्हान्टेज देणारी ही हवा. पहिलाच बॉल जयेंद्रच्या बॅटमधून क्लास दर्शवत असताना सरळ चेंडूला फेकून दिलाय. तुषार घुसेकरच्या स्वागतासाठी सुस्वागतम षटकार. थँक्यू. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत चेंडूला फ्लिकच्या फटक्यात खेळलं गेलं. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं गेलंय. फिल्डर पुढे सरसावेल फेकी करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक पहिलं. पहिल्याच बॉलवर काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकातील 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत लाखात एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हितेशला आपण पाहतायत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत वॉट अ शॉट. अप्रतिम फॅन्टास्टिक सिक्सर. 6 धावा.
थँक्यू. मला आठवते इथेची बॅटिंग जी उमेळमानच्या मैदानात केली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 13 जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. विजयासाठी 43 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 30 धावेची आवश्यकता आहे येणाऱ्या बॉलमध्ये. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. इनफिल्ड क्लिअर जरूर केलं गेलं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, चेंडूचा पाठलाग करतील. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 3 धावा सहजगत्या पळून पूर्ण केल्या जातात. एकविरा स्पोर्ट्स पापडी टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. काय बॅटिंग केली आतापर्यंत. हितेश आणि जयेंद्र एक गोड जोडी ही सलामीवीरांची आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. 16 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चांगली स्टार्ट, जशी स्टार्ट व्हायला हवी क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीने ही सलामीवीरांनी चांगली स्टार्ट करून दिली गेली. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. डिलिव्हरी हा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय विकास वायडाच्या हातामध्ये. विसावला गेला. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 16 विदाउट लॉस 16 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 16 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. खूप चांगली स्टार्ट मिळून दिली गेली. जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात यावेळेला करून दिले हितेश आणि जयेंद्रने. पहिल्याच बॉलवर जयेंद्रने काय आक्रमकता दाखवली होती. कारण क्रिकेट हा खेळ संयमाचा आहे आणि बुद्धिमत्तेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. असं नाही आहे फक्त बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं म्हणून तुम्ही खेळाडू बनतील. त्यासाठी तुमचे प्रामाणिक क्रिकेटवरचं प्रेम असायला हवं. एक निष्ठा असायला हवी. बुद्धिमत्ता असायला हवी. हुशारी असायला हवी क्रिकेटमध्ये. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. खूप चांगला ऑन दी टोस खेळला गेला होता. टप्पा पडल्यानंतर जसा बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सला मी खेळण्याची क्षमता बाळगतो हे दर्शवलं आणि 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत, अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या 18 जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरा आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपण सातत्याने पाहतायत. म्हणतात ना समुद्राची पाणी कधी अटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेटवरचं प्रेम कधी मिटणार नाही. हे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 18. ऊन वारा वादळ पाऊस काहीही असो आम्ही खेळण्यासाठी तत्पर आहोत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. इथे एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही गुणवत्ता ठासून भरले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहताय क्षेत्ररक्षक भूषण मेरे पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली. चेंडूला स्टॉप केलं तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 19. ऑन फील्ड पंच आपल्याला पाहायला मिळतात. रुपेशजी कोळी यांना आपण पाहू शकतायत. आज पंचांच्या भूमिकेत एक चांगले खेळाडू म्हणून, ॲज अ विकेट किपर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट वर अतिशय चांगला क्रिकेट दर्जा दाखवला गेला. आणि एका साईडला विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि परशुराम पाटील सर थोडीशी रेस्ट घेत असताना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटचं टॉप एज विकास वायडा चुकी करतायत. प्रत्येकाच्या मात्र मुखामध्ये हे प्रभू आणि सातत्याने पुढील वाक्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 वर जाऊन पोहोचले गेले. 20 रन्स. या स्पर्धेकरता व्हाईट जे ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं. नायगाव कोळीवाडा VIP बॉक्स. दीपक घोसेकर, परशुराम कोळी, मिथुन कोळी, जयेश भाईंदरकर, जगन्नाथ दिंडेकर, महेश दांगेकर अशी संपूर्ण ही मात्र मंडळी पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावर महेश घोसेकर, जयेश बोकाळे यांनी खूप चांगलं कॉपरेट या स्पर्धेला. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय फटका खेळलाय. अप्रतिम ब्युटिफुल टायमिंग. छोटा पॅक बडा धमाका. हितेश बॅटला चुंबन करत असताना पाहायला मिळतोय. हे आहे हितेशचं बॅटवरचं प्रेम. षटकार.
थँक्यू. 4 बॉलचा खेळ झालाय. 26 धावा फलकावर. 43 धावांची या वेळेला आपण पाहू शकता. 43 धावांचा पाठलाग करताना 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. ग्रेट बॅटिंग. पुन्हा एकदा ऑफ साईडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. हर्षद लाखा त्या ठिकाणी पुढे सरसावले. ग्रेट कॅच. फटका चांगला होता, नो डाऊट अबाउट इट. इनसाइड आउटचा फटका खेळणं फार कठीण असतं. तुमचं बॉटम हँड स्ट्रॉंग असायला हवं अशा वेळेला, आणि ते दाखवत असताना पाहायला मिळाला. परंतु फलंदाज एक चांगली सक्सेसफुल इनिंग या वेळेला पाहायला मिळाली. आणि तंबूच्या आसनाला परतत असताना म्हणजेच काय तर जबाबदारी कशी असावी, मला सलामीवीर म्हणून का पाठवलंय, आणि त्याचं प्रत्यय या वेळेला त्याच्या बॅटिंगने दिलं आणि सरळ निघून येतोय पॅव्हिलियनच्या रस्त्याला. ग्रेट बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होईल तो हितेशसाठी. गॉन. थँक्यू. संघाची धावसंख्या 26-26. निलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला अगोदरच खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. एकदा वर्जित केली जाईल मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु हर्षद पुढे सरसावेल. एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला. सक्सेस ठरले. सिंगलमधून डबल कशी कन्वर्ट करायची, प्रतिस्पर्धी संघावर दबाव कसा वाढवायचा, या हेतूने त्यांची मानसिकता बदलताना पाहायला मिळते. पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 28ला 1. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 बॉल आणि 15 रन्सची गरज असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बारा बॉल 15 धावा. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. बारा चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. 7.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. प्रिन्स गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 15 धावा. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत जयेंद्रची राहिले. बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली गोलंदाज आहे प्रिन्स. जयेंद्रचा ह्या वेळेला जयेंद्रने चेंडूला लेफ्ट केला, एक्झिट केलं. खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. विशाल नाईक सरांकडून येतोय व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 14 धावा. एक चांगलं क्रिकेट एकविरा स्पोर्ट्स पापडीच्या माध्यमातून. तर एका साईडला पालनापाडा हा संघ आपण पाहू शकतायत. उलटॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, प्रॉपरली टायमिंग नव्हतं. एकदा वर्जित केली जाईल. मेडॉनचा क्षेत्ररक्षक एकाच ॲक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी केली, तेवढीच क्विकली मात्र या ठिकाणी विकास वायडा अप्रतिम आपण पाहू शकला. चेंडूला कलेक्ट केलं गेलं. पायचा बॅट हवेत होती का, थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण परशुराम पाटील सरांना ऑन स्क्रीन पाहणार आहोत. आउट आहे की नाही. OUT आउट. जयेंद्र या वेळेला बॅक टू द पवेलियन.
खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्सलंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या या सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 30. या धावसंख्येवर 13 धावेची आवश्यकता आहे. सोहन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. हवेचा झोत आता मात्र आपण पाहू शकता. अजून हवा फार मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळते. 2 साईड स्क्रीन, त्यामध्ये आजूबाजूला स्टँड्स पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे स्टँड्स प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी. एक मोठा शामियाना, अर्थातच व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं जे अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम. जे नियोजन आयोजन करणं फार जिकरीचं काम असतं, परंतु इथे करून दाखवलंय ते साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब. दीपेश दिंडेकर, त्याचप्रमाणे यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी अँड ऑल टीम. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी सिंगल मेल सोनच्या बॅटमधून एक धाव येते. संघाची धावसंख्या 31. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 12 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 12 रन्स. उजव्या हाताचा फलंदाज, शैलीदार फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32. मनोज किरकिरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगले फिल्डर आहेत, बॅटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रिन्स आपल्या गोलंदाजी मार्कवर. आर्म ॲक्शन, अप्रतिम नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता. मनोजने काय फिल्डिंग केले. इथून नो बॉलचा इशारा पंचांच्या द्वारे आलाय. थर्ड अंपायर रेफर केलंय. नो बॉल तर डेफिनेटली मिळालाय. आता इथून मात्र फलंदाज बाद आहे की नाही, आउट की नॉट आउट, या आपण पाहूया. बिमर सुद्धा बघायचंय. नो प्लस या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नो बॉल आहे, याची दखल घ्या. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 33 रन्स. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. 10 रन्स विजयासाठी अजून सुद्धा आहेत. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मेल. फलंदाजाला मुभा आहे. या चेंडूवर मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्या स्ट्रोकला खेळण्याची मुभा आपण पाहत आहे. षटकार चौकार येईल का या चेंडूवर. जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळावा लागेल. दुबईवरून आपण पाहतायत आदरणीय राहुलजी गुप्ता यांचं सुद्धा मात्र खूप चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेला. आर्थिक सहाय्य त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. फ्रेडच्या बॉलवर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला खेळलं. मंगेश जाबर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 34 धावा. विजयासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. चढ उतार क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हणतात ना, आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. क्रिकेटच्या अनुषंगाने तुम्हाला मात्र षटकार चौकार येतील, कधी सिंगल डबल, कधी विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकी येईपर्यंत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे काय घडलं गेलं. ऑलरेडी बॉल खाली पडला आणि हात स्टंपला लागला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. रुपेश कोळी यांचं लक्ष परफेक्ट होतं, ॲक्युरेसी होती. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 36 धावा, 7 धावेची आवश्यकता आहे. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना. 7 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 7 चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा कराव्याच लागणार आहेत. इथून धावा रोखल्या जातील का गोलंदाजाच्या द्वारे. प्रिन्स आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने
शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, व्यवस्थित पिक करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डर या वेळेला काय करतायत, चुकी केली या वेळेला, चुकीला माफी नाहीये. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आणि ह्या वेळेला आपण पाहताय झेल सुटल्याचा परिणाम आता पश्चाताप करून सोसावा, काहीच उपयोग होणार नाहीये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचली 38. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 5 धावेची आवश्यकता. इथे जर झेल टिपला असता तर डेफिनेटली 5 धावेची आवश्यकता आहे. इथे झेल टिपला असता तर 2 धावा रोखल्या असत्या, फलंदाज बाद झाला असता. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. इथे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या अनुषंगाने. क्रिकेटमध्ये जे 7 शब्द बनलेत ना, त्याचाच अर्थ त्यामध्ये मात्र दडलेला आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये 6 बॉल 5. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. इथून दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव आणि द ग्रेट मराठा जूचंद्र, अतिशय दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आमने सामने दोन्ही संघांची चुरस आपल्याला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा जूचंद्र आणि एका साईडला प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव. एक संघ भाईंदर ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा, तर एक संघ पालघर जिल्ह्यातून वसई विभागातून बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. चला घाई करा. 6-5चं समीकरण. बॉलर सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर थोडासा पुढे ठेवला होता आणि इथे मात्र विकेट. हेमंत कोणतीही चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक. पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. व्यासपीठावर मिस्टर जितू यांना सुद्धा आपण पाहू शकतात. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. वकार यांना आपण पाहू शकाल. महेश घुसेकर यांना आपण पाहताय. जयजी बोकाळे मॅचचा आनंद घेत असताना ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा वेगाने हर्षदने आज काय फिल्डिंग केले, लाजवाब. ग्रेट फिल्डिंग. आक्रमकता आपल्या फिल्डिंग मध्ये दाखवले. डिरेक्ट हिट. 3 धावा परिपूर्ण. 4थ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या. एक रन्स फार महत्वाची भूमिका असते. संघाची धावसंख्या 41. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. बॉल आहे 4 बॉल मध्ये 2 धावा. एक्स्ट्रा धावा ज्या येतात ना, त्या वेळेला आपण फक्त विचार विनिमय करावा लागतो. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ फार महत्वाची असते क्रिकेटच्या अनुषंगाने. तुमचं टायमिंग. वेळेला सरळ बॅटचा उपयोग केला मंगेश. मात्र वॉट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी वळाले तर इथे मात्र पाहू शकाल थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. बॅटर कॉन्फिडन्स आहेत या ठिकाणी, कॉन्फिडेंटली आहेत. इथून जर धाव कंप्लीट होते तर मॅच विन होईल. आउट. इथून मात्र एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल
आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता पाहायला मिळते. किंचित मात्र बॅट स्लाइड झाली असते अजून तर डेफिनेटली धाव कंप्लीट झाली असती. ती लाईन आपण पाहू शकतात बॅट होती आणि त्याचाच परिणाम इथे विकेटच्या स्वरूपात मिळाला. 3 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. तीन बॉल आणि 1 धाव हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सूर्यकांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. तीन बॉल आणि 1 धाव. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर चांगला होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. जबरदस्त प्रहार, स्टायलिश फिनिश, ग्रेट.